नमस्कार. आज 16व्या अध्यायाची अजून प्रस्तावनाच आपण पाहतो आहोत आणि त्या प्रस्तावनेचा विचार करताना आपण आधीच्या 2 वार जवळजवळ माऊली आपल्या सद्गुरूंबद्दल म्हणजे निवृत्तीनाथांबद्दल किती आदराचं प्रेमाचं बोलत आहे ते आपण पाहतो आहोत. 24 ओव्यांचा आपण आत्तापर्यंत अभ्यास केला. त्यातल्या 17 ओव्यांमध्ये इतकं सुंदर पहिलं रूपक मांडलं. नुसती आठवण करून देऊन पुढे जाऊया आपण. त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की सूर्य सकाळी उगवल्यावर जसं सगळीकडे सूर्य येण्यामुळे वातावरणात बदल होतो, तसा माझ्या जीवनामध्ये निवृत्तीनाथांचा म्हणजे सद्गुरूरूपी सूर्य अवतीर्ण झाला आणि माझं जे काही माझ्याकडून हे काही कार्य झालं, असं जे काही सद्गुरूरूपी सूर्य उगवल्यावर झालेलं आहे त्याच्याबद्दल माऊली अत्यंत नम्रपणानं इतकी गोड भाषा वापरली, अगदी हळुवार अंतःकरणानं माऊली वर्णन करतात की हा सूर्य उगवला आणि जसं सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो, तसं हा माझ्या जीवनातला सद्गुरूरूपी सूर्य उगवला आणि माझं अज्ञान दूर झालं. इतकी समर्पक उपमा माऊलीने दिली आणि ते रूपक मांडलं आहे की अज्ञानरूपी अंधकारच सगळा निघून गेला. 18व्या ओवीपासून तर सद्गुरूचं मोठेपण त्यांनी सांगितलेलं म्हणतं की शब्दच नाहीत मला सद्गुरूबद्दल काही सांगायला, योग्य शब्दच नाहीत माझ्याजवळ. आणि मग ते म्हणतात हळूच की मग मी मौनच धरतो, मौनातच सगळं आलं, काही बोलताच येत नाही, एक शब्दच अपुरे आहेत. हेच त्या सद्गुरूचं मोठेपण. आणि मग ते सांगताना त्यांनी आपल्याला शब्द नुसते सांगते तुम्हाला स्तव्य, स्तवन आणि स्तविता म्हणजे ज्याच्याबद्दल बोलतोय तो, जो बोलणार आहे तो, आणि जे मला बोलायचं आहे ते, हे सगळं एकच आहे. त्यामुळे मी काय वर्णन करणार, असं पण माऊलीने आपल्याला सांगितलं. मग म्हणाले की स्तुतीचे अलंकार मी सद्गुरूंना घालतो आहे, इतकी त्यांची मी स्तुती करतो आहे, पण ते काही योग्य नाही. त्यामुळे मी हा असा खरं तर गोंधळून गेलो आहे. मला नीटपणानं माझ्यावर सद्गुरूची किती कृपा झाली आहे हे मी नीटपणानं सांगू शकत नाही आहे. त्यावेळी भांबावून गेलो आहे, गोंधळून गेलो आहे. आणि गोंधळून कसा गेलो आहे याच्या पण 2-3 छान दृष्टांत दाखले त्यांनी आपल्याला दिले. की म्हणाले की एखादा दरिद्री माणूस आहे आणि त्या दरिद्री माणसावर समजा लक्ष्मी प्रसन्न झाली, म्हणजे एकदम त्या लक्ष्मीचा मी पाहुणचार कसा करू, तर मला माझं सगळं दारिद्र्य दूर करायला ती आली आहे, पण तिचा पाहुणचार कसा करायचा तो जसा गोंधळून जाईल तसं माझं झालं आहे की मी सद्गुरूरूपी ह्या सूर्याचा पाहुणचारच मला करता येत नाही की माझ्यासारख्या दरिद्राला एवढी मोठी सद्गुरू कृपा लाभली. आणि खरं तर आता हे सगळं सांगताना एकीकडे मात्र म्हटलं तरी की आपण सूर्याला काढवातीने नाही का ओवाळत. आता सूर्याचं तेज काय, सूर्याचं कार्य काय, सगळ्या जगाला तो प्रकाश देतो आहे आणि उष्णता देतो आहे आणि त्याला आम्ही याचं कृतज्ञता कशी व्यक्त करायची, तर आम्ही म्हणे काढवातीने त्याला ओवाळतो. किंवा आपण अर्घ्य देतो तेव्हा समुद्राचंच पाणी आणि सूर्याला अर्घ्य देतो. खरं तर त्या सूर्याच्या उष्णतेमुळेच या समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि सगळं जलचक्र चालतं आहे. पण असंच म्हणे आपण करतो नाही का. तर त्यामुळे जसं तो जो काही गोंधळ आहे तसंच म्हणे झाला आहे. अजून एक छान दृष्टांत दिला आहे नेहमीच आहे माऊलींचा की लहान मूल जे काही करतं त्याचं आपल्याला इतकं कौतुक वाटतं. ते बोबडं बोल असेल, नाही तर त्याला न शोभणारं काहीतरी वक्तव्य असेल, कृती असेल, आणि मग तो जो काही कौतुकाचा विषय होतो आईवडिलांना, घरातल्या मोठ्या मंडळींना, ते जसं आहे ना तसं ह्या सद्गुरूंचं आहे. मी जे काही आहे त्याचं माझ्याकडून जे काही होतं आहे त्याचं मोठं कौतुक त्यांना झालेलं आहे. असा सगळा 24व्या ओव्यांपर्यंत आपण विषय पाहिला आहे. अजून एक सुंदर दाखला 25व्या ओवीत माऊलीने दिला आहे. माऊली असं म्हणतात, हा गावर असे भरले, पाणी पाठी पाय देता आले. पाणी पाठी पाय देता आले. हां, आणि कुठे देत आहेत ते गंगा काय म्हणितले परते सर. ती गंगा नदी काय बाजूला हो असं म्हणते का, दूर हो असं म्हणते का कोणाला, तर हा गावर असे, जसं गटार गंगा म्हणूया, गटारातलं ओढ्यातलं पाणी काय करतं तर ते पाणी पाठी पाय देत आले. त्या गंगेच्या जणू काही पाठीवर पाय देऊन ते आत येतं, म्हणजे गंगेमध्ये प्रवेश करतं. आणि असं गंगेमध्ये गटारातलं पाणी जरी प्रवेश करत असलं तरी ती गंगा त्या पाण्याला दूर हो असं म्हणते का. आता काय माऊलींचं करावं.
की इकडे इतकं निवृत्तीनाथांचा बद्दल सांगतायत की स्वतःकडे किती कमीपणा घ्यायचा. गंगा नदी जसं त्याला, तसं माझे सद्गुरू मला कसं असं म्हणतील. त्यामुळे मी जे काही करतो आहे, माझ्याकडून जे काही ते करवून घेत आहेत, त्याच्याबद्दल किती कौतुक त्यांना वाटतं आहे, असं सगळं वर्णन चाललं आहे. आणि 26व्या ओवीत तर त्यांनी इतिहासातला एक दाखला आपल्याला उदाहरण म्हणून घेतलं आहे. त्याचं स्मरण आपल्याला त्यांनी करून दिलं की आणि त्याच्यातून आपल्याला खरं म्हणजे आणखीन एक चांगला एक हे मिळतं आहे की किती मोठी मंडळी जी असतात ती किती नम्र असतात. म्हणजे माऊली तर नम्रपणानं सगळं वर्णन करतातच आहे. आता जो ते दाखला देत आहे त्या पुढल्या 26व्या ओळीमध्ये, त्याच्यात त्यांनी विष्णूचं जे काही वर्णन केलं आहे आणि कथा तर सगळ्यांना माहिती आहे. जी भृगूचा कैसा अपकारू की तो मानुनी प्रियोपचारी चारू, तोषेची ना शारंग धरू गुरुत्वासी. आणि कथा तर सगळ्यांना माहिती आहे की विष्णूनी त्या भृगू ऋषींची भृगू ऋषींनी लाथ मारली विष्णूला. आणि मग हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन हो, आपण कृष्णाची जी आरती म्हणतो त्या आरतीमध्ये म्हणतो की त्या विष्णूने काय केलं तर ते जे काही आहे ते पदक जणू काही त्या आपल्या छातीवर त्यांनी जे भृगू ऋषींनी लाथ मारली आहे तर त्याचं पदक शोभले. अशा पद्धतीनं ते चिन्ह मोठं स्वतःचं अगदी एखादा किताब असावा तसं सांभाळलं आणि त्यांची चरणसेवा केली. भृगू ऋषींची चरणसेवा केली, त्यांना त्यांच्या प्रियोपचार त्यांचा अगदी छानपैकी सुखकारक त्यांना बरं वाटेल अशा प्रकारचा उपचार केला, पूजा अर्चा केली, गौरव केला, असं सगळं आहे. भृगूचा कैसा अपकारू, खरं तर भृगू ऋषी जो काही अपराध केला आहे, अपमान केला आहे, असं जरी असलं की तो मानुनी प्रियोपचारू, पण तसा अपराध मानला नाही. त्यांनी केलेलं कृत्यात चुकीचं आहे असं म्हटलं नाही, उलट त्यांचा गौरव केला. आणि तोषेची ना शारंग धरू गुरुत्वासी, आणि मग म्हटलं की ते नाही का संतुष्ट झाले. स्वतः भगवान विष्णू त्या भृगूच्या लाथेने संतुष्ट झाले. कथा सगळ्यांना माहिती आहे, नुसता उल्लेख करून पुढे जाऊया. एकदा असं ठरलं की ब्रह्मा विष्णू महेशांमध्ये कोण श्रेष्ठ, आणि मग परीक्षा घेतल्याशिवाय कसं ठरवणार, मग परीक्षा कोणी घ्यायची. तर भृगू ऋषींना ती परीक्षा घ्यायला सांगितली आणि भृगू ऋषींनी तिघांकडेही जायचं आणि मग त्यांनी निर्णय द्यायचा या तिघांमधलं श्रेष्ठ कोण. आणि मग पहिले ते ब्रह्मदेवाकडे गेले, शंकराकडे गेले आणि राग येईल असंच वर्तन करायचं, म्हणजे मग कळेल ना की श्रेष्ठ कोण आहे ते. आणि म्हणून राग येईल असं वर्तन केलं. दोघंही जणं प्रचंड रागवले. आता त्या कथेत की आपण शिवाय नको, आपल्या ओवीपुरता कथाभाग लक्षात घेऊया. आणि मग विष्णूकडे गेले आणि विष्णू तर काय शेषशाही भगवान, लक्ष्मी पाय चेपते आहे आणि शेषशाही बसलेले आहेत. आणि यांनी हे गेले आणि शेषशाही चांगल्या शयन केल्या विष्णूंच्या वक्षस्थळावरच लाथ मारली. अहो, आपण घरामध्ये आपल्या नातवंडांना किंवा घरातल्या मुलाबाळांना उठवताना किती प्रेमाने हाक मारावी लागते आपल्याला, तरच कदाचित, नाहीच आता अलीकडे तर उठण्याची वेळ म्हणजे हा एक आपल्या आणि घराघरातल्या आणि 2 पिढ्यांमधल्या चर्चेचा विषय आहे. झोपायचं केव्हा आणि उठायचं केव्हा याविषयी न बोलणंच बरं. तर फार प्रेमाने हाक मारावं लागतं आहे, चला उठा, सकाळ झाली, उशीर होतो आहे, मग सगळ्याला उशीर होईल, शाळेत जायचं आहे ना, किंवा सुट्टी असेल तरी ही कामं करायची आहेत ना, वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला फार युक्तिक्लुप्तीनं घरामध्ये हे करावं लागतं. आपण सगळेजण हे रोज अनुभवतो. तर इथे तर शेषशाही भगवंताला लाथ मारून उठवलं, मग कोणालाही राग येईल, सामान्यांना राग येतो. तर तिथे तर काय भगवान सगळ्या संबंध जगाला सांभाळणारे, विश्वाला सांभाळणारे आहेत आणि त्यांना लाथ मारली. असं झाल्यामुळे स्वाभाविकच असं आपल्याला वाटेल, पण तसं घडलं नाही. भृगू ऋषींना त्यांनी अगदी ब्राह्मण वेशात आले होते, भूदेव असं त्यांना म्हटलं, त्यांचा अगदी छान गौरव केला, पूजा केली. आणि असं पाहिल्याबरोबर भृगू ऋषींनी स्वाभाविकच या ब्रह्मा विष्णू महेशामध्ये विष्णू श्रेष्ठ असं सांगून टाकलं. तर अशा प्रकारचा मोठेपण विष्णूचं सांगितलं आहे. आता ही कथा सांगण्यामागचा उद्देश आपल्याला कळेलच की आधीचे जे 3 उल्लेख आपण वाचले त्याच्याच यांनी लगेच हा भृगू ऋषींचा दिला आहे. त्यामुळे त्यांनी जसं केलं, त्यांनी जसा गौरव केला, तसं म्हणे माझ्या बाबतीत पण झालेलं आहे की मी काही केलं तरी भगवंताला, भगवंत माझा गौरवच करतो आहे, भगवंत माझं म्हणजे निवृत्तीनाथ माझं कौतुकच करतायत, असं झालं. पुढे म्हटलं की अंधारे खतेले अंबर झाले या दिवसनाथा समोर,
तेणे तया ते पर्रासर म्हणितले काही पुढल्या ओवीत पडणार ते असं जेव्हा सगळीकडे अंधार भरून आलेला असतो, म्हणजे आकाशात जणू काही अंधार भरलेला आहे, अंबर आकाशापर्यंत आलं, काळोख घट्ट आहे आणि जर का सूर्य उगवला, सूर्य झालेला दिवस नाथा सूर्यासमोर जर आला तर काय होतं, तो अंधारा माझ्यासमोर येऊ नकोस असं तो थोडंच म्हणतो. असं त्याला कधी म्हटलं आहे का कोणी? सूर्य आला की तो आपोआपच तो अंधार राहतच नाही, हलक्या हातानं तो अंधार सहजपणाने दूर जातो आणि सगळं असं म्हणतो उजळून निघतो. हा रोजचा आपला अनुभव आहे. त्याला काही दूर हो म्हणावं लागतं का? नाही सूर्य त्याला अंधारात दूर हो म्हणत किंवा नाही अंधार म्हणत की हे काय आहे, मला का तू हाकलून देतोयस, काहीच होत नाही असं आपण पाहतो. त्यामुळे हा तर रोजचा नेहमीचा अनुभव आहे. पूर्व क्षितिजावरून जसं सूर्यकिरणं यायला लागतात तसं आपोआपच तो अंधार दूर व्हायला लागतो आणि स्वाभाविकच आपण सूर्याचं स्वागत करतो. पण हे काही आपण लक्षात घेत नाही. तो येतोय, सूर्य येतोय आणि अंधार दूर होतोय, ही सहज घडणारी घटना आहे असं आपण पाहतो. त्यामुळे हे जसं होतं तसं घडतं आहे की स्वाभाविकच अगदी शांतपणाने निवृत्तीनाथ माझं सगळं अज्ञान दूर करतायत, अशी सगळी अशी आपल्याकडे नम्रपणाची अगदी धाकलेपणाची भूमिका माऊली आपल्याबरोबर समोर घेतात. तेवी भेदबुद्धीची तुळे घालुली सूर्यश्लेषाचे कांटाळे, तुकिलासी ते एकी वेळे उपहासैजो जी. आता इथे मात्र एक गंमतशीर विचार माऊलींच्या मनात आला आहे. माऊली असं म्हणत आहेत की काय झालं की खरं तर ना सद्गुरू स्वरूपाच्या बाबतीत कोणाशी तुलना करताच येत नाही. पण काय माहिती नाही माझ्या हातून झालं आहे खरं तर म्हणे मी काय केलं तर भेदबुद्धीच्यामुळे माझ्या मनात अशी भेदबुद्धी का आली मला कळत नाही. चुकीची आहे खरं, म्हणजे सद्गुरूंच्या बाबतीमध्ये असं होताच कामा नये, सद्गुरूंची तुलनाच होऊ शकत नाही. पण माझ्या मनात भेदबुद्धी आली आणि मी काय करून बसलो तर मी तुलना केली. काय तुलना केली तर तराजूच्या एका बाजूला सूर्याला आणि एका बाजूला सद्गुरूला ठेवलं आणि मग आता ती जी काही समान कोण, आता सद्गुरूचं हे जड होणारच, त्याच्याबद्दल काही विचार करायचं कारण नसावं. पण हे असं करणंच किती चुकीचं आहे असं माऊलींच्या मनात येतं आहे की मी किती भेदबुद्धी मनात होती की सद्गुरू श्रेष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी तर एवढं सगळं करायची काय आवश्यकता आहेतच. पण तरी माझ्या मनात भेदबुद्धी आली आणि मी सूर्याशी म्हणजे उपमेय आणि उपमान ह्यांचं पारणं एका पारण्यात एकाला घातलं आणि सद्गुरूची आणि सूर्याची मी खरं तुलना होऊच शकत नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात मी हा अपराध केला आहे, मी मोठी चूक केली आहे की अशी कशी मी भेदबुद्धी मनात ठेवली आणि सद्गुरूंशी कशा तुलना करत बसलो. म्हणजे असं द्वैतबुद्धी मनात येणंच किती चूक आहे. तर हा जो उणेपणा आहे हा उणेपणा तुम्ही चालवून घेतला, मी चूक केली आहे, माझी चूकसुद्धा ते पदरात घेतले. म्हणजे आता काय हा विचारसुद्धा मनात येणं, तो मनात त्यांच्या मनात आलेला विचार आपण समजून घेणं आणि समजून देणं ही सुद्धा खरी अवघड गोष्ट आहे. पण माऊली म्हणतात की हे काही बरोबर नाही, माझ्या मनात का बरं असा भेद आला, खरं म्हणजे सद्गुरूंची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही आणि मी सूर्याशी तुलना केली. हा द्वैत भाव असा मनात येणं आणि असं हे माझ्यातले हा जो उणेपणा आहे माझ्यातला हा तुम्ही चालवून घेतलात. म्हणजे हे आणखीन सद्गुरूचं मोठेपण की तुम्हाला गोड वाटतं की मी असं माझ्या जीवनात सूर्यरूपी सद्गुरूंचं आगमन झालं आणि माझं अज्ञान दूर झालं, अशी मी जी काही तुलना केली हे सगळं चुकीचंच आहे. जीही ध्यानाचा डोळा पाहिलासी, वेदादी वाचा वानिलासी, जे उपसाहिले तयासी ते आम्ही हे करी. आणि मग ह्याच्यात आणखीन 2 गोष्टी त्यांनी दिल्या की आम्ही कसं चुकीचं केलं आहे आणि तरी देखील तुम्ही मला सहन करताय. काय चुकीचं केलं तर म्हणजे जीही ध्यानाचा डोळा पाहिलासी, असं आहे की योग्याने तुझं ध्यान केलं सद्गुरूंचं. खरं तर काही सद्गुरू हा काही ध्यानाचा विषय नाही. ध्यानाचा विषयाला काही द्वैत आलं ना, तसं काही तो ध्यानाचा विषय जरी देखील जीही ध्यानाचा डोळा पाहिलासी की असं झालं खरं, तो ध्यानाचा विषय नसताना सुद्धा योग्याने तुझं ध्यान केलं. किंवा वेदादी वाचा वानिलासी, किंवा वेदांनी तुझ्या म्हणजे वेदांनी असं म्हटलं की आम्हाला तुला शब्दात मांडता येत नाही आहे, पण म्हणजे वेदांनी प्रयत्न केला पण हे म्हणजे सद्गुरू हे नव्हेत किंवा त्यांचं वर्णन करता त्यांना आलं नाही. आता माझं पण तसंच झालं, तीच दृष्टी माझ्याबद्दल आहे. जे उपसाहिले तयांसी ते आम्ही करी.
तुम्ही त्या दोघांना सहन केलं की नाही, की ते जे काही ध्यान करण्याची गोष्ट नाही तरी योगी लोक ध्यान करतात, वर्णन करता येत नाही तरी वेदांमध्ये वर्णन करता येत नाही असं वर्णन वेद करतात. तसंच म्हणे मलाही तुम्ही सहन करा. मीही असं काय काही सद्गुरूंबद्दल म्हटलं, तुलना काय केली, किंवा सूर्य जसा अंधार दूर करतो तसा सद्गुरूरूपी सूर्य माझ्या जीवनात आला आणि माझं अज्ञान दूर झालं, असं सूर्याशी बरोबरी केली, तुलना केली. खरं म्हणजे तुम्ही इतके श्रेष्ठ आहात की कोणाशी तुलनाच होऊ शकत नाही. तर तुम्ही त्यांना जसं सहन केलं तसं मलाही सहन करा, आम्हालाही क्षमा करा, असं ते सांगतात. ते आम्हाही करी जे उपसाहिले, उपसाहिले म्हणजे सहन केलं, उपसाहिले तयांसी, त्यांना जसं तुम्ही सहन केलं ते आम्हासी करी, आम्हालाही तसं सहन करा म्हणजे आम्हाला क्षमा करा. परी मी आजी तुझ्या गुणी, लाचावलो अपराधू ते गणी, भलते करी परी अर्धगणी नुठी कदा. आता अर्धधणी नुठी कदा म्हणजे मी अर्धवट भुकेला राहून उठणार नाही, मी पोटभर जेवूनच उठणार. म्हणजे काय, तर इथे असं काय, परी मी आजी तुझ्या गुणी, मी तुझं गुणगान करावं याची मला ना हौसच आहे. सद्गुरूंचं स्तवन करावं, त्या स्तवन सुरू झालं की मला कुठे थांबावं ते कळतच नाही. त्यामुळे ही मला लाचावणी, मी अगदी सवकलो आहे, मला अगदी त्याची हौसच आहे, मला ते करावंसंच वाटतं. त्यामुळे परी मी आजी तुझ्या गुणी, लाचावलो अपराधू ते गणी, अशा प्रकारचं सद्गुरूचं स्तवन करण्याची मला खोड आहे. आज मी त्याच्यासाठी अगदी, आणि तो अपराध आहे माझा, मला कळतं आहे की ते माझं चुकतं आहे, की असं मी सद्गुरूचं स्तवन करतो आहे. भलते करी परी अर्धधणी नुठी कदा. पण काय तुम्ही काही वाटेल ते म्हणा, मी माझी सगळी इच्छा पूर्ण केल्याशिवाय इथून हलणारच नाही. म्हणजे मला इतकी हौस आहे, मी इतका म्हणजे सद्गुरूबद्दल बोलावं ह्याचा मला इतका एकीकडे म्हटलं मला खोडच लागली की त्याच्याशी मी थांबूच शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही काही म्हणा, मी माझी इच्छा पूर्ण करणारच. मी असा ताटावर उठणार नाही, अर्धवट भुकेला उठणार नाही. मी अर्धपोटी न उठता मला जे जे वाटतं आहे ते मी बोलणारच. म्हणजे थोडा असा हट्टीपणा असा माऊलींच्या शब्दांमधून व्यक्त होते की खरंच आहे सद्गुरूंचं जे पारंपरिक स्वरूप आहे त्या स्वरूपाला न शोभणारे जरी काही मी बोललो असलो तरी देखील ते सगळं तुम्ही सहन करा, कारण मी ते बोलल्याशिवाय राहणारच नाही आहे. आता काय म्हणजे आपण पाहतो आहे की 326व्या ओळीपासून त्यांनी पाहिलं आहे की शिष्य जर अज्ञानी असेल तर सद्गुरूंची प्रतिक्रिया अशीच असणार ना. शिष्य अज्ञानी असला तरी देखील सद्गुरू त्याला दूर लोटतच नाही. आपण गंगा नदीच्या पाण्याच्या पासून उदाहरणं पाहिली की ती जशी घेतेच, ती पाठीवरती ते पाणी आलं गंगेच्या तर ती काही त्याला जा म्हणत नाही. असं आहे की अज्ञानी असा जो काही शिष्य आहे तो शिष्य जे काही म्हणतो आहे ते सगळं सद्गुरू त्याला सहन करतात, त्याला दूर लोटीत नाही. त्याचं अज्ञान दूर करणं हे सद्गुरूंचं काम आहे, तर ते करतातच. पण त्या शिष्याला ते जवळ करतात. इथे पण त्यांनी 30व्या ओवीपर्यंत आपल्याला आता मी अर्धवट सोडून जाणार नाही असं स्पष्टपणानं सांगितलं. आता पुढे मात्र माझ्याकडून हे जे गीतारूपी काम करून घेतलं आहे भगवंतानी त्याच्याबद्दल माऊली वर्णन करतात. मी या गीता येणे नावे तुझे पसायामृत सुहावे, म्हणजे सेवावं. मी तुझं अमृत सेवन केलं आहे गीतारूपी, गीता नामक असा जो प्रसाद तू मला दिला आहे ते प्रसादामृत मी सेवू लागलो आहे. आणि वानू लाधलो ते दुणेन धावे दैवलो दैवे, इतकं मी ते प्रसाद सेवन केल्यामुळे आवडीनं गाऊ लागलो आहे, आवडीनं वर्णन करतो आहे. त्यामुळे झालं काय की त्या तुम्ही दिलेल्या त्या प्रसादामुळे मला दुप्पट बळ आलं. वानू लाधवलं दुणेन धावे, दुप्पट वेगानं ते जे काही मला गीतामृत मिळालं, प्रसाद मिळाला आणि त्यामुळे दुप्पट वेगानं मला इतकी शक्ती आली, इतकं बळ आलं. आणि दैवलो दैवे म्हणजे नशिबाचं नशीब पण उघडलं. भाग्यवान, किती भाग्यवान झालो, तर नशिबाचं नशीब फळफळून आलं. दैव माझं असं हे झालं की नुसतं तुम्ही प्रसाद गीतामृताचा प्रसाद मला दिलात आणि स्वाभाविकच त्याचं जे वर्णन करायला मी सुरुवात केली दुप्पट वेगानं ते मला बळ आलं, शक्ती आली. माझी या सत्यवादाचे तप, आणखीन काय काय घडलं ते पण दिलं आहे. तर तुम्ही तर तो कृपा प्रसाद मला दिलातच, त्यामुळे मला ती शक्ती आलीच. आणखीन असं झालं, माझी या सत्यवादाचे तप
बरं माझं पण काहीतरी तपश्चर्या असणार, सत्य व्हायचं वर्ष जन्मोजन्मी वाचा केले बहुत कल्प, म्हणजे कल्प म्हणजे जन्म, अनेक जन्म माझ्या वाणीला सत्याचं, सत्य बोलण्याचं तपाचरण घडलं आहे, म्हणून माझ्याकडून हे काम झालं. तुम्ही मला हे काम दिलं आणि माझ्याकडून हे काम झालं. आता 15वा अध्याय झाला ना, म्हणजे तत्त्वज्ञानाचा सगळा विषय झाला आहे आणि त्यामुळे हे जे काही घडतं आहे ते माझे अनेक कल्प, अनेक जन्म हे माझ्या वाणीनं सत्याचरण केलेलं आहे, त्याचं हे फळ आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, अनेक जन्म माझ्या वाणीनं सत्याची कास धरलेली आहे. तया फळाचे हे महाद्वीप पातळी प्रभू, त्याचं हे फळ आहे. हे जे गीतारूपी महाद्वीप मला लाभलं आहे ना, ते माझ्या अनंत जन्माचं फळाचं भेट आहे. महाद्वीप म्हटलं आहे म्हणजे अशा ह्या अवघड बेटापर्यंत माझी वाणी आली आहे. इतकं सामर्थ्य माझं आहे. ते मात्र कबूल केलं आहे की अनेक जन्मांचं, पुढे आता पुढल्या ओळीमध्ये अजून एक गंमत आहे, पण ह्या ओळीमध्ये कबूल केलं की अनेक जन्मांचं माझं सामर्थ्य आहे. माझी वाणी सत्यवाणी आहे आणि त्याच्यामुळे मला हे तू दिलेलं काम तुला जसं अपेक्षित आहे तसं माझ्याकडून केलं गेलं. पुण्ये पोशिली असाधारण तिये तुझे गुण वानणे, पुण्ये पोशिली असाधारणे तिये तुझे गुण वानणे, देऊनी माझं उत्तीर्णे झाली आजी. पुढे म्हणालं आहे की इतकं पुण्य संपादन केलं आहे, देऊनी माझं उत्तीर्णे झाली आजी. तर हे जे काही म्हणजे हे जे काही पुण्य मिळालं आहे त्याचा मोबदला म्हणून मी तुझं गुणवर्णन करतो आहे आता. आणि मग त्यामुळे मला सामर्थ्य प्राप्त झालं आहे. आता सामर्थ्य असं मिळालं आहे तर मग मी कसं काय हे करणार, नाही करणारच ना. त्यामुळे आत्तापर्यंत जे काही पुण्य संपादन केलं, आधीच्या श्लोकात तप सामर्थ्य सांगितलं की माझी अनेक जन्मांची पुण्याई आहे. आता म्हणतात ही जी काही पुण्याई संपादन केली आहे त्याचा जो मोबदला आहे, ह्या पुण्याईच्या पुण्याईच्या ह्याच्यात ते मी तुमचं गुणवर्णन करतो आहे. म्हणजे तुम्ही मला गीता हे करायला, गीतेचा अर्थ सांगायला सांगितला आणि त्यामुळे तुम्ही सांगितलं तुमचं गुणवर्णन करणं हे माझं काम आहे. त्यामुळे मी जणू काही त्याचा मोबदला म्हणून, कशाचा, माझ्या पुण्याईचा मोबदला म्हणून मी तुमचं गुणवर्णन करतो आहे. आणि त्या तुम्ही दिलेल्या सामर्थ्यानं खरोखरच उत्तराई होणं ज्याला म्हणतो ना तसा झालेला आहे. ती वाणीसुद्धा उत्तराई झालेली आहे. आता म्हणतात की आता हे सगळं करण्यासाठी मला नरदेहात यावं लागलं. नरदेहात येण्यासाठी आपण म्हणतो की आपला आधीच्या जन्मातल्या सगळ्या पापपुण्याचा हिशोब असतो, त्यावर आपल्याला हा देह मिळतो. अनेकच जन्म म्हणजे अनेक 84 लक्ष योनीत फिरून आल्यानंतर आपण नरदेहात येतो, असं सगळं आहे. म्हणून पुढल्या ओळीत ते म्हणतात, जी जीवित्वाच्या आडवी आतुरल होतो मरण गावी, ते अवदसाची आघवी फेडली आजी. काय झालं म्हणे, देहबुद्धीमुळे मी ह्या जीवदशेच्या अरण्यात गुंतलो, म्हणजे जन्ममृत्यूच्या कचाट्यात सापडलो, जीवित्वाच्या आडवी. पुन्हा देहबुद्धी असल्यामुळे पुन्हा जन्म घेणं आलं. त्यामुळे या देहबुद्धीच्या अरण्यामध्ये मी परत आलो, जन्ममृत्यूच्या कचाट्यात सापडलो. आणि ती जी काही माझी पुन्हा नरदेहात यावं लागलं, ती जी जीवदशा ती आता आज संपली. आता पुन्हा येणे जाणे नाही, सगळं नष्ट झालं. कारण एवढं मोठं काम माझ्या हातून तुम्ही करून घेतलं, ते आता पुन्हा नाही. पण देहबुद्धीमुळे मी ह्याच्यामध्ये मात्र आलो आणि ह्याच्यात आलो आणि आता तुम्ही माझ्याकडून जे काम करून घेतलं आता मला पुन्हा येणं नाही. जे गीता येणे नावे नावानी गे, जे अविद्या जिणोनी दाटू गे, ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली. नावानी याचा अर्थ प्रसिद्ध झाली, नामांकित ज्याला म्हणतो, प्रसिद्ध म्हणतो तसं. जे गीता म्हणजे जे गीता म्हणून प्रसिद्ध झालं, गीता या नावानं जे प्रसिद्ध आहे. आणि जे अविद्या जिणोनी दाटुकी, दाटुकी म्हणजे बलवान, म्हणजे अज्ञानाचा, अविद्येचा पाडाव करून त्या गीतेनं आपलं सामर्थ्य सिद्ध केलं आहे. म्हणजे एक तर ती गीता या नावाने प्रसिद्ध, आणि अज्ञान सगळं नाहीसं झालं, अविद्येचा पाडावा झाला, अज्ञान नाहीसं झालं आणि स्वतःचं सामर्थ्य सिद्ध झालं. अशा आपल्या गीतेचं ते कीर्ती तुम्ही आम्हा जोगी वानावया झाली. तर त्या गीतेचं म्हणजे खरं तर आपलंच यश आम्ही जर
वर्णन करण्यास म्हणजे वर्णन करणं बरोबरच आहे ना, आम्हाला करायलाच हवं ना, की तुमच्यामुळे तर हे सगळं आम्हाला प्राप्त झालं. त्यामुळे जिथे अज्ञान दूर झालं आहे आणि ही गीता आम्हाला मिळाली आहे, त्यामुळे आम्ही तुमचं यशकीर्ती गाणं हे अगदी योग्यच आहे. पण होतं काय, निर्धना घरी वाणी वसे, महालक्ष्मी येऊनी बैसे. तया ते निर्धनायचे म्हणूये काही. पण कधी कधी काय होतं, अशी कल्पना करून बघा, निर्धना घरी वाणी वसे. वाणी वसे म्हणजे अचानक दरिद्री आहे आणि अचानक महालक्ष्मी येऊनी बैसे, आणि अचानक लक्ष्मी प्रसन्न झाली आणि त्याला गडगंच काहीतरी पैसा मिळाला, त्या लक्ष्मीने प्रवेश केला. तया ते निर्धनायसे म्हणूये काही. मग त्याला दरिद्री म्हणता येईल का? होता दरिद्री, पण अचानक लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे. तसं आहे की आता गीतारूपी हे मोठं भाग्य मला मिळालं आहे, आता कसं काय माझं मी हे करणार आहे, मी दरिद्री राहणार आहे? नाहीच. आता काय माझी अविद्या राहणार आहे, आता काय माझं अज्ञान राहणार आहे? अशा पद्धतीने छानपैकी एक दृष्टांत देऊन सांगतात की जर का लॉटरीचं तिकीटच लागलेलं आहे तर आता कशाला त्यात दरिद्री म्हणायचं? आता नाही म्हणता येणार. तसं गीताच माझ्याकडून करून घेतलेली आहे. आता मी अविद्या, अज्ञानी, देहबुद्धी वगैरे असं कशाला म्हणायचं? आता काहीच ते राहिलं नाही आहे. का अंधकाराची या ठाया दैवे सूर्य आलिया, तो अंधारूची जगाया प्रकाशन आहे. नेहमीचं उदाहरण की अंधार आहे आणि सूर्य पाहुणा आला. मग सूर्य पाहुणा आल्यावर अंधारच राहणारच कसा? त्या जगा तो अंधार सगळा जाईलच ना, तो सगळीकडे प्रकाशच देणार, अंधार राहणारच नाही. तसं दारिद्र्य राहणारच नाही, तसं अज्ञान राहणारच नाही. अशा पद्धतीने छानपैकी दृष्टांताचा आधार घेऊन झालं की गीता ज्याच्याकडून करून घेतले तुम्ही, त्याचे अज्ञान कसं राहील? मग आता मी कशाला देहबुद्धीत राहील? आता कशाला मला जन्ममृत्यू पुन्हा येणं जाणं राहील? तर जिथे सूर्य आला की अंधार नाहीसाच होतो, जिथे महालक्ष्मी प्रसन्न झाली तिथे दारिद्र्य नाहीसंच होतं. तिथे गीतारूपी हे असं परम अमृत माझ्या हातात आल्यावर कशाला अज्ञान राहील शिल्लक? अशा पद्धतीचा आता आपल्याकडे मिळालेल्या ह्या अशा मोठं भाग्यच आहे, त्या भाग्याबद्दलचा एक आदर, भाग्याबद्दलचा एक अभिमान या 2-3 ओव्यांमध्ये माऊलींनी व्यक्त केला. जया देवाची पाहता थोरी, विश्व परमाणू ही दशा न धरी, ते भावाची सरोभरी नव्हेची काय. आता ह्याच्यामध्ये ते वर्ण सांगतायत की काय आहे बघा, हे जे परमात्म स्वरूप आहे, याला आता आपण 15व्या अध्यायापर्यंत ह्या परमात्म्याचा विचार केला आणि खरं तर सगळं तत्त्वज्ञान सांगून झालं. तो जो ऊर्ध्वमूल अधशाखा असा जो काही वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या आधाराने कसं येणं होतं आणि कसं जाणं होतं आणि हे सगळं कसं चक्र चालू राहतं याचा विचार केला. तर आता ते जे काही परमात्म स्वरूपाचं महात्म्य आपण पाहिलं, तर तसं पाहायला गेलं तर किती जरी हे भलं मोठं विश्व असलं, दृश्य विश्व असलं, तरी ते धुली समान आहे, परमाणू समान आहे. जया देवाची पाहता थोरी, त्या परमात्म्याचं जर थोरपण पाहिलं, परमात्म्याचं मोठेपण आपण लक्षात घेतलं, तर विश्व परमाणूची दशा. तर ते विश्व म्हणजे धुलीकण आहे, कण आहे, परमाणू एवढासा कण आहे आणि त्याच्यापुढे हा परमात्मा म्हणजे कुठल्या कुठे आहे. आता असं जर आहे, इतकं त्या विश्वाला परमाणूचं स्थान आहे, इतकी पण सत्ता नाही, पण भक्तीच्या बळावर तो भावाची आहे सरोभरी नव्हेची काही. पण भक्तीच्या बळावर काय नाही करणार, तो परमात्मा ठासून भरलेला आहे ना ह्या सगळ्या विश्वामध्ये. तर भक्तीच्या बळावर तो सगळं काही करेल नाही, तर त्या श्रेष्ठ परमात्म्याच्या महात्म्यापुढे हे सगळं विश्व म्हणजे कसपटा समान आहे, धुली समान आहे, परमाणू समान आहे, काहीच त्याला महत्त्व नाही. पण भक्तीच्या बळावर विचार केला तर विश्व किती जरी तुम्ही शून्य वगैरे म्हटलं तरी भक्तीच्या नजरेमध्ये मात्र वेगळं आहे असं ते सांगतात. खरोखरच भक्तीने ईश्वर पाहिजे ते रूप घेऊ शकतो. आपण विश्वरूप दर्शन पाहिलं आहे, विभूती योग पाहिला आहे, भगवंत सगळीकडे भरलेला आहे असं वर्णन ऐकलं आहे. त्यामुळे निरनिराळ्या रूपामध्ये भगवंत दिसतो. असा काही तो परमात्मा आहे, इतकं काही त्याचं मोठेपण आहे, इतकं काही त्याचं महात्म्य आहे. त्याच्यापुढे सगळं कसपटा समान आहे, सगळं विश्वधुली समान आहे. पण भक्तीच्या बळावर तो मात्र पाहिजे त्या रूपानं आपल्यासमोर येऊ शकतो, पाहिजे ते रूप तो धारण करू शकतो असं लक्षात घ्यायचं. आता याचा अर्थ लक्षात घ्यायचा की भक्तीच्या जोरावर 12वा अध्याय भक्तीचा पाहिला आपण, भक्तिबाबाच्या तुलनेचा खरं म्हणजे त्या तुलनाच त्याची होत नाही. परमात्म्याची तुलना कोणाशी करता येत नाही. मग अशी आपण पाहिलं की मग लक्षात आलं की अरे आपण असं काय केलं,
तुलना कशी करतोय, सद्गुरूची तुलनाच होऊ शकत नाही, तसं या परमात्म्याची तुलनाच होऊ शकत नाही. तैसा मी गाता वाखाणी, हे ख पुष्पाची तुरंबणी, परी समर्थे तुवा शिरयाणी फेडी लेते. आता याच्यामध्ये एखादी अशक्य गोष्ट असते ना, त्या अशक्य गोष्टीबद्दल माऊली सांगतात. ख पुष्प म्हटलं, ख म्हणजे आकाश, ख पुष्प म्हणजे आकाशातलं फूल. आता आकाश म्हणजे खरं म्हणजे पोकळी. जसं जसं आपण उंच उंच जातो तसं आकाश आणखीन वरती वरती दिसतं, असा आपला अनुभव. त्या आकाशामध्ये वेल, त्या वेलीला फूल आणि या फुलाचा सुगंध, ख पुष्पाची तुरंबणी म्हटलं आहे, म्हणजे त्याचा वास घ्यायचा आहे. अशक्य कोटीतली गोष्ट आहे. तैसा मी गाता वाखाणी, म्हणजे मी त्या गीतेची जी काही टीका करतो आहे, म्हणजे मी जे काही व्याख्यान केलं, काही गीतेचा जो मी अर्थ सांगितला आहे, भगवंतांनी दिलेल्या त्या संस्कृत भाषेतून मराठीमध्ये मी जे काही गीता आणली आहे, ही खरं म्हणजे वस्तुतः विचार केला तर ख पुष्पाचा सुगंध घेण्यासारखी अशक्य गोष्ट आहे. भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेल्या गीतेचा अर्थ माझ्यासारख्यानी सांगणं हे आकाशपुष्पाचा सुगंध घेण्यासारखं आहे, म्हणजे अशक्य आहे. पण तुमची कृपा, सद्गुरूंची, निवृत्तीनाथांची कृपा झाली, परी समर्थ आहे, समर्थ अष्टालया सद्गुरूंची, निवृत्तीनाथांची कृपा झाली. आणि त्यामुळे काय झालं, माझी शिरयाणी म्हणजे माझी आवड, माझी इच्छा तुम्ही पूर्ण केलीत, फेडील येते, तुम्ही माझी इच्छा पूर्ण केलीत. हे अशक्य होतं, पण तुमच्यामुळे हे शक्य झालं. आता या एका उभीतच गीतेचं मोठेपण, सद्गुरूंचं मोठेपण, ज्ञानेश्वरीचं मोठेपण, स्वतःकडून करवून घेतलेल्या कामाचं महत्त्व, हे सगळं त्याच्यात आलं. आणि जे उदाहरण दिलं, ख पुष्पाचा सुगंध, ख आकाशामधला वेल आणि त्या वेलीला आलेलं फूल आणि त्या फुलाचा सुगंध गेला, जवळ जवळ लागतं. असं छानपैकी हातामध्ये बकोळीची फुलं आहेत, तर वास घ्यायला जवळ न्यावी लागतात. अशा पद्धतीचा विचार केला तर ते सांगतात की ह्या गीतेवरची टीका, गीतेवरचं जे काही माझ्याकडून करून घेतलेला निरूपण आहे, आख्यान आहे, तो जो काही मी मराठीमध्ये अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ही वस्तुतः अशक्य गोष्ट आहे. आकाशपुष्पाचा सुगंध घेण्यासारखी अशक्य गोष्ट आहे. पण तुमच्या कृपेने, सद्गुरूंची कृपा अशी आहे की तुमच्या कृपेनं माझी ही पण इच्छा तुम्ही पूर्ण केलेली आहेत. आता खरं तर ती इच्छा माऊलींची असण्यापेक्षा निवृत्तीनाथांची पण होती. निवृत्तीनाथांनी माऊलींना ही गोष्ट सांगितली होती. पण माऊली म्हणतात की तुम्ही दिलेलं काम आणि ते तुम्हीच माझ्याकडून पूर्ण करून घेतलेलं. म्हणून तुझे प्रसादे मी गीता पद्ये अगाधे, निरूपीन जी विशदे ज्ञानदेव म्हणे. माऊली म्हणतात की आपल्या कृपा प्रसादामुळे माझ्याकडून हे श्लोकांचं जे काही छानपैकी गंभीरपणानं, खोलपणानं, सखोलपणानं जो काही अर्थ मी सांगितला, विवेचन केलं, अजून 16, 17, 18मध्ये सांगणारच आहे. आता आपण या निरूपीनं जी विशदे ज्ञान, म्हणजे आता पुढल्या 16व्या अध्यायाकडे आपल्याला जायचं आहे. आता खरं तर ना आपल्या लक्षात येईल, यापूर्वी आपण 15 अध्याय अभ्यास करताना अनेक ठिकाणी या प्रस्तावनेमध्ये जेव्हा असं सद्गुरूचं खूप कौतुक माऊली करायला जातात ना, तर निवृत्तीनाथ त्यांना थांबवतात. चला आता मूळ विषयाकडे चला, आता हे बास. आत्ता थांबवलं नाही आहे निवृत्तीनाथाने, पण यांनीच असं म्हटलं की मी जे काही करतो आहे ते आता आपण, कारण पुढल्या वहीमध्ये ते सांगतात की आधीच्या तरी अध्यायी 15वा श्रीकृष्ण तया पांडवा शास्त्र सिद्धांतू आघवा उगाणीला म्हणजे सांगितला, कथन केला. आता तेच आले की 15व्या अध्यायापर्यंत भगवंतानी अर्जुनाला जो काही सकळ शास्त्र, सगळे सिद्धांत सांगितले, तरी अध्यायी 15वा श्रीकृष्ण तया पांडवा शास्त्र सिद्धांतो अघवा, सगळं सकळ शास्त्र, सगळे सिद्धांत या भगवंतानी अर्जुनाला सांगितले. आणि ते जे काही आहे ते मी आता पुढल्या वेळी येणार आहे की ते मी सांगितलं. खरं तर शास्त्र सिद्धांत सांगितले, त्याच्यामध्ये सगळं आलं ना की हे सगळं दृश्य जग कसं अनित्य आहे, क्षरपुरुष म्हणजे काय, अक्षरपुरुष म्हणजे काय, किंवा उत्तम पुरुष म्हणजे काय, पुरुषोत्तम लक्षणच आपण पाहिलं तर उत्तम पुरुष म्हणजे काय, किंवा तो जो वृक्षाचं वर्णन आहे ते सगळं आलं. तर हे सगळे सिद्धांत, सगळं शास्त्र भगवंतानी अर्जुनाला सांगितलं आणि त्याच्यामध्ये शास्त्र सिद्धांत सगळं आलं आहे. जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधिरूप अशेषा, सद्वैद्ये जैसे दोषा अंगलीना, दृष्टांतात दृष्टांत.
आता ती एवढं सगळं शास्त्र सिद्धांत भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आता म्हणतात सद्वैद्य म्हणजे एखादा चांगला वैद्य, उत्तम डॉक्टर. जुनं काही दुखणं असेल, अंगात काही मुरलं असलं दुखणं, तर त्या मुरलेल्या दुखण्याची योग्य चिकित्सा करावी, योग्य अभ्यास करावा. तसं म्हणाले सद्वैद्य जैसे दोषा अंगलीना. अगदी जुना रोग असेल तर तो चांगला डॉक्टर जसं शोधून काढेल, तसं पणे जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधिरूपाशेषा, तसं म्हणे त्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी झालेला जो वाणीनं न सांगता येणारा असा जो सगळा सिद्धांताचा भाग आहे, तत्त्वज्ञानाचा भाग आहे, उपाधीचा भाग आहे, तो सगळा आणि त्याची जी सगळी रचना ह्या उदमुळ शाखाची उलटा जो काही वृक्ष आहे त्याची जी सगळी रचना आहे ती सगळी कशी निर्माण झाली ती वृक्षाच्या रूपकानं देवाने अर्जुनाला सांगितली. म्हणजे 15व्या अध्यायात काय झालं त्याची थोडीशी एक उजळणी पुन्हा प्रस्तावनेमध्ये माऊली देतात की ते सांगतात की वृक्षाचं रूपक स्पष्ट केलं आहे. म्हणजे क्षर अक्षर पुरुष अशा सगळ्या शब्दांची जी काही उपाधी होती, कार्यकारण उपाधी होती, ते सगळं स्पष्ट केलेलं आहे. आणि कुटस्थो जो अक्षरू डावीला पुरुष प्रकारू तेणे उपहताही आकारू चैतन्य केला. आणखीन काय काय केलं? कुटस्थ आपण पाहिलं की माया म्हणजे काय. आता तो म्हणजे मायाची उपाधी कसा तो आत्मासुरा सापडतो, त्या आत्म्याला सुखदुःख का होतं, खरं म्हणजे आत्म्याला सुखदुःख होता का माने, पण तो जेव्हा देहाच्या बाजूला येतो, देह रूप म्हणजे मी असं म्हणणारा जो आहे तो त्या देहाचं सुखदुःख आत्म्याला पण लावतो. असंच तर उपाधीत अडकलं तर काय होतं, तेव्हा आपण क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष हे तिन्ही पुरुष बघताना सगळं बघितलं होतं की तो खरा आत आहे, तो अक्षर आहे, नाशिवंत नाही आहे. पण तरी देखील क्षरपुरुष म्हणजे नाशिवंत, अक्षरपुरुष म्हणजे नाशिवंत नाही, पण तो क्षरपुरुषासारखा सुखदुःख त्या देहात असल्यामुळे भोगणारा. आणि तिसरा जो आहे तो उत्तम पुरुष, तो कधीही नाश पावत नाही, त्या परमात्म्यापर्यंत आपल्याला पोचायचा आहे. हा सगळा भाग कुटस्थो जो अक्षरू डावीला पुरुष प्रकारू, अक्षर क्षर आणि उत्तम पुरुष हे सगळं मी तुला दाखवलं 15व्या अध्यायात. त्याचबरोबर उपहिताही आकारू चैतन्य केला, त्याशिवाय चैतन्याचंही वर्णन केलं. म्हणजे उपाधियुक्त चैतन्याचं ज्ञान करून दिलं. कशी देहाच्या उपाधीमध्ये आत्मतत्व सापडलं की काय होतं आपण वर्णन करतो. आत्म्याला आनंद झाला, आत्म्याला दुःख होतं, आत्म्याला काही होत नाही सुखदुःख, पण आपण म्हणताना म्हणतो कारण तो देहाशी जेव्हा देहाच्या उपाधीत जेव्हा अडकतो तेव्हा या गोष्टी होतात. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण 15व्या अध्यायात केला. पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणी निश डावीले चोख आत्मतत्व. आणि मग हे सगळं सांगताना उत्तम पुरुषाचं वर्णन केलं. आता त्या उत्तम पुरुषाच्या वर्णनाच्या निमित्तानं का होईना ते जे ब्रह्म किंवा आत्मतत्व जे आहे त्याचंही आपण स्पष्टीकरण केलं. अगदी क्षर अक्षर अतीत म्हणजे क्षराच्या आणि अक्षराच्या अतीत असणारा जो उत्तम आहे त्याचं वर्णन आपण केलं. हा सगळा विचार 15व्या अध्यायात आपण केला आहे. आत्मविषयी आतुवट साधनचे अंगदट ज्ञान हेही स्पष्ट चावळायला म्हणजे वर्णन केलं, बोलला असं म्हणूया. तर काय झालं, आत्माविषयी आतुवट म्हणजे आत्मज्ञानाचं आत्मप्राप्तीचं जे अंतरंगातलं ज्ञान आहे ते समजून घ्यायची गोष्ट आहे ना, जाणून घ्यायची गोष्ट आहे. ते काही शब्दात वर्णन करता येत नाही, हे सगळं स्पष्ट करून सांगितलं. आणि मग ही सगळी मायेतून कसं बाहेर पडलं पाहिजे आणि मग त्याच्या मायेची निवृत्ती म्हणजे या दृश्य जगातून निवृत्त करण्यासाठी साधन जे अंगदट म्हणजे अगदी बळकट देहबुद्धीमध्ये अडकता कामा नाही, याच्यासाठी अशी बळकट साधना करावी लागते. नाही तर भले भले मंडळी देहबुद्धीत अडकतात ना. म्हणून ते आपल्याला सांगतात की जी काही माया घालवून द्यायला हवी, ह्या दृश्य जगातून बाजूला व्हायला हवं, त्यासाठी आपल्याला अगदी बळकट साधना करावी लागते. हाही विचार आपण पाहिला. म्हणून ही अध्यायी आता आपल्याला ज्या अध्यायाचा अभ्यास करायचा आहे त्या या अध्यायामध्ये निरूपण नुरेची लाही. खरं म्हणजे निरूपणाला काही विषयच राहिलेला नाही 16व्या अध्यायामध्ये. आता खरं म्हणजे सांगण्यासारखं काही उरलेलं नाही. माऊली प्रस्तावनेतच सांगून टाकतात. अजून 3 अध्यायांचा भगवंत विचार करतो आहे. भगवंतानी अर्जुनाला युद्धाला
प्रवृत्त करण्यासाठी 16, 17, 18 3 अध्याय लागलेत. पण माऊली मात्र प्रस्तावनेत सांगतायत की आता या अध्यायात सांगण्यासारखं काही उरलेलं नाही आहे. पण तरी देखील गुरु शिष्य दोही स्नेहो लाहणा. पण काय झालं, अजून 3 अध्याय अभ्यास करायचे आहेत. त्यामुळे 16, 17, 18मध्ये जे काही विषय येणार आहेत, आता तुरळक त्यातलं समजा होईल असं होऊन गेलेलाच विषय परत येईल, होणारच आहे की आता काही नवीन सिद्धांत नवीन शास्त्र काही सांगायचं नाही आहे. त्यामुळे होऊन गेलेलं पण त्यावेळेला कदाचित स्पष्ट करायचं राहून गेलं असेल तर ते सगळं आता पुन्हा ते विषय येतील आणि मग तो झालेलाच विषय परत येईल. म्हणजे पुनरुक्ती होईल. भगवंतच पुनरुक्ती करणार आहे, त्यामुळे माझी होईल याच्यात काही विशेष नाहीच आहे. भगवंत अर्जुनाला सांगताना पण जे होऊन गेलेले तेच परत सांगणार आहेत. भूया पुन्हा पुन्हा सांगणार आहेत. आता गुरु शिष्य दोही स्नेहो लाहणं. पण आता हे पुन्हा सांगणं म्हणजे सविस्तर सांगणं किंवा तपशिलात वर्णन करणं हे होणार आहे. आता माऊली आपल्याला थोडक्यात या ओबीमधून असं लक्षात येईल की खरं म्हणजे जी मंडळी ज्ञानी आहेत, ज्यांना हे सगळं कळलेलं आहे, आत्तापर्यंतचं जे काही विवेचन झालेलं आहे त्याच्यात त्यांचं समाधान झालेलं आहे. पण पुन्हा पुन्हा विषयात अडकणं असतं, विषयांबद्दल प्रेम वाटत असतं, दृश्य जगाची ओढ असते. त्यामुळे मग तोच विषय पुन्हा आपल्याला ऐकणं भाग होतं की मौला तसं ऐकण्यामध्ये आपल्याला आनंद पण वाटतो. त्यामुळे आपण अगदी ते अज्ञानी आहोत असं म्हणून आपल्याला परत सांगतात असं नाही. अर्जुन काही अज्ञानी नव्हता तरी अर्जुनाला परत सांगायला लागत होतं. पण कळलेलं असलं तरी देखील पुन्हा या दृश्य जगामधल्या विषयांमध्ये येण्याची शक्यता असते. म्हणून तोच विषय पुन्हा ऐकण्यामध्ये आनंद वाटतो, तो विषय पुन्हा एकदा ऐकण्याने पक्का होतो. यासाठी म्हणून आता या 16व्या 17व्या 18मध्ये गुरु शिष्याचा जो स्नेह आहे तो स्नेह आता गुरु शिष्य दोही स्नेहो लाहणं तो प्राप्त झालेला आहे असं दिसेल. एवं ये विषयी कीर जाणते बुझावले अपार परी मुमुक्षु इतर साकांक्ष झाले. साकांक्ष झाले म्हणजे शंका आली. कशाला शंका आली? ते जे 15व्या अध्यायामध्ये अनेक ज्ञानी माणसांची, बुद्धिवान माणसांची समजूत पटली. एवढं मोठं शास्त्र भगवंतांनी सांगितलं, सिद्धांत सांगितले. एवं ये विषयी कीर म्हणजे खरोखरच जाणते म्हणजे ज्ञानी, समजूतदार माणसं, बुद्धिवान माणसं. बुझावले अपार, बुझावले म्हणजे त्यांना समजलं, समाधान झालं त्यांचं. जाणत्या मंडळींचं 15व्या अध्यायापर्यंत समाधान झालं आहे. पण मुमुक्षु इतर साकांक्ष झाले. पण जे मुमुक्षु आहेत त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन नाही झालं. ते जरा साशंक आहेत, कुठे कुठे त्यांना काही मनात शंका आहे. ज्ञानी लोकांना तर समजलं आहे, बुद्धिवान लोकांना समजलं आहे. पण मुमुक्षु जे आहेत त्या मुमुक्षुला म्हणजे आपल्याला बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध असं सगळं माहिती आहे. त्यामुळे अशी जी मुमुक्षु मंडळी आहेत की अजून या दृश्य जगामधलं स्वाभाविकच ओढ आहे किंवा देहबुद्धी आहे, अशा मंडळींना सगळं सांगणं आवश्यक आहे. सगळं कळलेलं नाही आहे, त्यांच्या मनात शंका आहे. त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीचीही. तर असा जो पुरुषोत्तम त्याला तो सुवर्मा म्हणजे वर्म जाणणारा, मर्मज्ञ, ज्याला बरोबर कळत आहे, तो काय करतो? ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन भेटतो. तो सर्वज्ञ, तो पुरुषोत्तम, तोच माझा खरा भक्त होय. तोच शिष्य आहे. भगवंताचा आणि भक्ताचं ऐक्य होतो. तो सर्वज्ञ तोची सीमा भक्तीची. खरं म्हणजे असा जो सर्वज्ञ आहे ती भक्तीची सीमा आहे. जो भक्त आहे तो ज्ञानी आहे, म्हणजे तो ज्ञानी होतो. ज्ञानी असणारा भक्त असायला हवा, नुसता ज्ञानी पुरत नाही. पण जो भक्त आहे तो अशा सगळ्या गोष्टींनी ज्ञानी होऊ शकतो असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे 16व्या अध्यायापर्यंत आपण आलो आहे. आता आपल्या लक्षात येईल की खरंच माऊलींच्या वाणीला बहर आलेला आहे. अजूनचा काही प्रस्तावना संपली अशातला भाग नाही. पण 48व्या ओळीपर्यंत आपल्या लक्षात आलं की किती गीतेचं महत्त्व, 15 अध्यायाचं महत्त्व, ज्ञानी म्हणून महत्त्व किंवा निवृत्तीनाथ सद्गुरू म्हणून महत्त्व, हे सगळं वर्णन केल्यावर या सगळ्या विषयांवर त्यांची खरी चांगली पकड आहे, माऊलींची चांगली पकड आहे. म्हणजे आता खरं प्रास्ताविकाची पण खरी गरज नाही आहे आणि इतक्या सविस्तर प्रास्ताविकाची तर मुळीच गरज नाही आहे. पण तरी देखील ज्ञानेश्वरीनं ही भावटीका आहे, म्हणजे ती काही अर्थ नाही सांगितलेला,
गीतेचा श्लोकांचा मराठीत अर्थ एवढाच नाही सांगितलेला, तर ती भावटिका आहे. त्यामुळे सगळ्यांच्या श्रोत्यांच्या सुद्धा चित्ताची एक म्हणजे चित्त असं त्यांचं एकाग्र व्हावं, ऐकणाऱ्यांचं सुद्धा. अशा प्रकारची तयारी करावी लागते माऊलींना. नाही तर खरं आत्ता प्रस्तावनेची काही फार मोठी गरज आहे अशातला भाग नाही, आणि एवढी लंबावर लावण्याची तर मुळीच गरज आहे असं आपल्याला वाटेल. पण आपण जर नीटपणाने विचार करा की लक्षात येतं की ही जी भावटिका आहे त्यामुळे ऐकणाऱ्याचं सांगणाऱ्याचं चित्त प्रसन्न हवं, आणि ती प्रसन्नता साधण्यासाठी म्हणून माऊली ह्या अशा प्रकारच्या निरनिराळे दृष्टांत देऊन आपल्याला ते तयार करतात. म्हणजे श्रोत्यांची तर याच्यामध्ये आहेच, ते आळवणी करतातच आहेत, सद्गुरूंना वंदन करतातच आहेत, सद्गुरूंची स्तुती करतातच आहेत, आणि त्याबरोबर आपल्या आणि श्रोत्यांच्या चित्तवृत्ती कशा प्रफुल्लित होतील, पुढे काय आहे, पुढे काय आहे, 16व्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे हे ऐकण्याची जी उत्सुकता श्रोत्याला लागायला हवी. आता तसं पाहायला गेलं तर गीतेत काय सांगितलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोणी आपल्याला सांगेल की अहो नाही ते काय दैवी गुणांचं वर्णन सुरुवातीला येतं आहे 16वा अध्याय, म्हणजे हे तर माहिती आहे. माऊली त्या दैवी गुणांचं वर्णन कसं करतात, अभयम म्हटल्यावर माऊलीला नेमकं कशामध्ये भीती वाटता कामारी, म्हणजे त्यांना काय वाटतं आहे, अशा प्रकारचं काय वर्णन असेल, ही जी एक उत्सुकता श्रोत्यांच्या मनामध्ये यायला हवी, आणि चित्तवृत्ती प्रफुल्लित व्हायला हव्यात, भाववृत्ती जाग्या व्हायला हव्यात, ह्याच्यासाठी ही प्रस्तावना आहे. त्यामुळे जरी लंबावण वाटली तरी सुद्धा माऊलींचा हेतू वेगळा आहे. आणि माऊलींना नाथपंथी आहेत. नाथपंथामध्ये गुरुचं जे स्थान आहे ते अगदी सर्वोच्च आहे. तर निवृत्तीनाथांच्याबद्दल त्यांच्या अंतःकरणामध्ये ते जे सद्गुरुस्तवन पुन्हा पुन्हा करतायत, आणि सद्गुरुस्तवन आला तर म्हणजे तो सद्गुरुस्तवन हा तर त्या सगळ्या प्रस्तावनेचा कणा आहे असंच म्हणायला हवं. आपण इतके अध्याय पाहिले, प्रत्येक ज्या ज्या अध्यायांना प्रस्तावना आहे त्या सगळीकडे आपल्याला लक्षात येईल की सद्गुरूंचं स्तवन आहेच. त्या सद्गुरुस्तवन हा तर प्रस्तावनेमधला महत्त्वाचाच भाग आहे, कणाच आहे त्यांचा असं म्हणावे. त्याशिवाय मराठी भाषा, त्या मराठी भाषेचा जय जयकार करतात ते, किंवा गीतेचा, महाभारताचा, व्यासांचा, सगळ्यांचा उल्लेख ते करतात. आणि हे सगळं येण्यासाठी त्यांना प्रस्तावनेची गरज असते, कारण नाही तर हे कुठे लिहिणार. जो काही गीतेचा विषय आहे तो लिहिताना या सगळ्याला जागा देता येत नाही, म्हणून त्यांना प्रस्तावनेची गरज असते. गुरुस्तवन तर आहेच, त्याला प्राधान्य दिलेलं आहे, पण बाकीसुद्धा स्वतः निवृत्तीनाथांचं ते स्तवन करतातच आहेत. आणि असं एक आर्तता म्हणतो ना, म्हणजे जसं आपण श्रोत्यांचं जिज्ञासू पण वृत्ती आहे आणि आर्तता पण. जसा अर्जुन भगवंतापुढे शरणागत आहे, तसं माऊलींचं आपल्याला दिसेल की ते निवृत्तीनाथांपुढे मात्र अगदी शरणागत आहेत. त्यामुळे त्यांचं गौरवोद्गार करण्यासाठी त्यांना प्रस्तावनेची गरज आहे. आणखी असं होतं की अर्जुन पण कसा भगवंताला शरणागत आलेला आहे, किंवा भगवंताची जी थोरवी आहे ती अर्जुनाच्या मनामध्ये कशी आहे ते पण परोपरीने वर्णन करावं लागतं ना. मग ते वर्णन करण्याची जागा कुठली, मग त्याच्यासाठी पण प्रस्तावना लागते की माझ्या मनात जसा निवृत्तीनाथाबद्दलचा भाव आहे तसा त्या अर्जुनाच्या मनात सुद्धा भगवंताबद्दल तो भाव आहे ना. त्यामुळे त्या अर्जुनाला काय वाटतं आहे हे मी कुठे सांगणार. म्हणजे कृष्णार्जुनाचं जे नातं आहे तेही गुरु शिष्याचं नातं आहे. असतील ते आता मामे भाऊ तरी देखील गुरु शिष्याचं नातं आहेच. आणि ते सगळं जे काही गुरु शिष्याच्या नात्याचं अगदी असं प्रेमळ दर्शन आहे, ते प्रेमळ दर्शन सांगण्यासाठी प्रस्तावना लागते. कुठे सांगणार, जागा कुठली. त्यामुळे त्यांनी प्रस्तावनेचा हा एवढा मोठा भाग घेतला आहे. म्हणून या अध्यायात सुद्धा गुरुच्या सामर्थ्यानं सगळं काही घडलं आहे. तात्विक निरूपण पण झालं आहे. एरवी ज्ञानेश्वर माऊली सगळं गुरुस्तवन करताना मग अशी म्हटलं तसं स्वतःचा उल्लेख ना, निवृत्तीनाथ, निवृत्तीचा दास किंवा निवृत्तीसुत असा करतात. आपला स्वतःचा उल्लेख करताना मी निवृत्तीचा दास आहे असं उल्लेख असतो. आता इथे म्हटलं ना अहो हा, किंवा पूर्वीचा अहो मी तयांचा केला, म्हणजे मी कोण, मी नाही कोण, मी त्याचा, अशा प्रकारचा मी जो काही आहे तो त्याचा आहे असा भाव त्यांच्या मनात आहे. त्यांनी मला घडवला असं ते वर्णन करतात. म्हणजे इतकी कृतज्ञता त्यांच्या मनामध्ये आहे. आता इथे जे तात्विक निरूपण आहे ते सगळं कसं वेगळं आहे. म्हणजे सद्गुरूंना समृद्ध असा जीवनानुभव आहेच, त्यांचा तो आध्यात्मिक अधिकार पण आहे, हे सगळं मान्यच केलेलं आहे. आणि स्वतःला ते कळलं आहे, आकलन झालं आहे, आणि म्हणून ते इतरांना पण सांगतायत.
म्हणजे एका अर्थाने सद्गुरू जसा शिष्याला दिशा दाखवण्याचं काम करतो, जीवनाला अर्थ देण्याचं काम करतो, त्याचं काम म्हणजे सद्गुरूंचं कार्य तेच आहे की शिष्याला योग्य मार्गाला लावणं आणि अशा सद्गुरूची प्राप्ती होणं हे भाग्य. त्याची पुरपुण्याई काय आहे ती मगाशी माऊलींनी सांगितली, ती माझी पुरपुण्याई ती आहे. इतकं माझं महत् भाग्य आहे. म्हणजे गुरु काय सांगतोय ते घेण्यासाठी शिष्य सिद्ध आहे आणि अशा शिष्याला देण्यासाठी गुरु पण सिद्ध आहे. दोन्हीकडून असे हे झालेलं आहे. इतकं कृपा जेव्हा प्राप्त होते म्हणजे शिष्य सद्गुरूंकडून घ्यायला तयार असलं आपण समजू शकतो. एक सद्गुरू आणि अनेक शिष्य असतात, त्यामुळे योग्य कोणते ते निवडतील. इथे दोन्ही बाजूला आहे की इथे शिष्य जसा सद्गुरूंच्या कृपादृष्टीची अभिलाषा करतो आहे तसा सद्गुरू पण या सत्शिष्याला देण्यासाठी आसुसलेला आहे. दोन्हीकडून पात्रता लागते आणि तशी पात्रता इथे आहे. प्रसन्न वृत्तीचा अधिकारी गुरु आहेच आणि अत्यंत विनम्र वृत्तीचा हा शिष्य पण आहे. जिज्ञासू आहे, काय सांगतोय ते अगदी कान देऊन तो ऐकतो आहे. असं सगळं छान जमलं आहे गणित आणि त्यामुळे हे मूर्तिमंत ज्ञान इथे प्रगट झालेलं आपल्याला दिसत आहे. म्हणून गुरु महात्मा जे आहे माऊली एवढं वर्णन करत आहेत. स्वतःपुरतं नाही तर गुरु शिष्य नात्याचं शाश्वत वर्णन ते करत आहेत. मला आलेला अनुभव एवढंच त्यांना म्हणायचं नाही आहे. तर हे जे सद्गुरू आणि सत्शिष्य ही जी काही जोडी आहे या जोडीचं वर्णन म्हणजे ती नावं तुम्ही वेगळी ठेवली तरी चालेल, पण या दोघांचं नातं कसं असतं हे सांगण्यासाठी हे सगळं वर्णन आहे. बरं, वर्णन करताना किती अलंकार किती रूपकं हे तर आपण अनुभवतोच आहेत. म्हणजे ते रमूनच जातात. रूपक वापरलं की त्या रूपकाचा बारीक बारीक तपशीलवार विचार ते आपल्याला करतात. मग असं निवृत्ती आठवण करून लागते की गीतेचा विषय बाजूलाच पडतो आहे. तुम्ही या सद्गुरूंच्या स्तवनातच दंग झालेला आहात आणि मग वक्त्याला पुन्हा म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीला पुन्हा एकदा विषयाचं भान त्यांना आणून द्यावं लागतं, कारण माऊली रूपकामध्ये रमून जातात. मग अशा त्या रूपकामध्ये रमल्यामुळे अपार आनंदामध्ये ते इतके रमतात की पुन्हा त्यांना भानावर आणावं लागतं. चित्सूर्याच्या रूपकाचा अनुभव आत्ता आपण घेतला की खरोखरच तो सूर्य उगवल्यावर जे जे काही घडतं तसा माझ्या जीवनात सद्गुरूपी सूर्य उगवला आणि माझं अज्ञान दूर झालं. या रूपकामध्ये किती किती माऊली रमल्या आणि किती किती दृष्टांत आणि देऊन त्यांनी आपल्याला या जवळजवळ काही 40-42 ओव्यांपर्यंत आणलं. 48 ओव्यांपर्यंत आपण आणलं. आता इतकं सविस्तर रूपक या 16व्या अध्यायामध्ये टाकलं किंवा म्हणजे 15व्या अध्यायापर्यंत एवढं श्रेष्ठ तत्त्वज्ञान सगळं मांडून झालेलं आहे. ते सगळं श्रेय सद्गुरूंनाच आहे. आपण काहीच केलेलं नाही आहे. गुरुकृपेमुळेच हे सगळं घडलं आहे. ही प्रांजळ कबुली पण दिलेली आहे आणि तरी देखील हे रूपक एवढ्या सविस्तरपणे मांडलेलं आहे. त्यामुळे 48 ओव्या ज्या आपण पाहिल्या त्याच्यात आपल्या लक्षात आलं की हे सगळं म्हणजे एकीकडे दिसायला सद्गुरू स्तवन असलं तरी त्यांचेही कवित्वाचा विलास झालेलाच आहे. केवढ्या उपमा देऊन आपल्या प्रतिभावंत कवी असेल त्यालाच एका मागोमाग एक असे दृष्टांत सुचू शकतात. बरं, सगळेच अगदी चफकल कुठे आपल्याला जरा देखील त्यातलं काही हे आपलं नमुन्यापुरतंच आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. सगळा विषय आकलन होण्यासाठी लागणारे सगळे दाखले ते आपल्याला देतात. स्वतःकडे सगळा नम्रपणा स्वीकारून देत आहेत आणि असं गीतेवरचं व्याख्यान. आणि मगाशी तर फारच सुंदर उपाय दिली, आकाशरूपी म्हणजे आकाशामधल्या फुलाचा सुगंध असं पण त्यांनी उपमा दिली. म्हणजे सर्वस्वी जे अशक्य आहे ते पण सांगितलं की सद्गुरू कृपा असेल तर खरं हे सांगायचं आहे की माझ्या किंवा मला हे शक्यच नव्हतं असं म्हणायचं आहे, पण मला शक्य का झालं तर सद्गुरू कृपा. नाहीतर हे आकाशाच्या फुलाचा सुगंध घेणं इतकं अशक्य आहे असं पण पाहिलं. आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की मग अशी मी आठवण करून दिली की ह्या वेळेला निवृत्तीनाथही थांबवलं नाही आहे, त्यांना जराही अडवलं नाही आहे. काय ते दृष्टांत देत आहेत आणि सद्गुरू स्तवन चाललं आहे, पण निवृत्तीनाथ आत्ता थांबत नाही आहेत. काय याचा अर्थ असा आहे की कार्यसिद्धीला गेला आहे याचं एक समाधान जसं शिष्याला आहे तसं सद्गुरूंनाही आहे. 15व्या अध्यायापर्यंत जे झालं आहे ते सगळं करूनच झालेलं आहे. त्यामुळे बहुधा असं आपल्या लक्षात येईल की कार्याची सिद्धी झाली आहे, त्यामुळे निवृत्तीनाथसुद्धा समाधानी आहेत. म्हणजे शिष्योत्तमाला ते थांबवत नाही आहेत,
की आता पुरे झालं, चला आपल्याला विषयाला पुढे न्यायचं आहे, असं ते म्हणत नाही आहेत, अडवत नाही आहेत. 40व्या म्हणून तुझे प्रसादे मी गीता पद्ये अगाधे असं म्हटलं आहे त्यांनी, की मी हे तुझा जो प्रसाद मला मिळाला आहे त्या प्रसादाच्या योगाने मी गीतेच्या श्लोकांचा खोल असा अर्थाचं विवरण करतो आहे. निरोपी तजी विशदे ज्ञानदेव म्हणे, मी स्पष्ट करून सांगतो आहे कशामुळे, तर तुझ्या प्रसादामुळे मी हे गीतेचा श्लोक सांगतो आहे असं त्यांनी म्हटलं. 49मध्ये ते सांगतात, ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके तेथ ज्ञानची बहुतेक वानिले तोषे. आता हे जे काही त्रैलोक्य नायक म्हणजे भगवान श्रीकृष्ण, या त्रैलोक्य नायकांनी बोलिले अध्यायात म्हणजे 15व्या अध्यायाच्या अखेरच्या श्लोकामध्ये मोठं आनंदाने परमसंतोषाने एक ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे, विशेष वर्णन केलेलं आहे. ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके तेथ ज्ञानची बहुतेक वानिले तोषे. मोठ्या ज्ञानाचं अतिशय आनंदाने परमसंतोषाने वर्णन केलं आहे. आता विशेष करून सर्व शास्त्र सिद्धांत 15व्या अध्यायात झाला आहे, स्पष्ट करून झालेला आहे. ज्या काही म्हणजे थोड्याफार काही शंका वगैरे असते त्याच्या सगळ्याचा निराशही केलेला आहे. उत्तम पुरुषाची लक्षणं पण सांगितलेली आहेत. मग असं सगळं आहे आणि व्यवहारात पण आपल्याला अनुभवायला येतं की एखाद्या गोष्टीबद्दल समजा आपल्याला ती आवडली, प्रेम निर्माण झालं, तर ती वस्तू आपल्याला हवी वाटते. अगदी आपल्याला लगेच नाही मिळाली तरी जेव्हा केव्हा मिळायची असेल तेव्हा ती मिळवण्याचा आपला प्रयत्न असतो. तसं ते झालेलं आहे की आत्मज्ञानाविषयी सगळं वर्णन करून झालेलं आहे. आता ते आत्मज्ञान काय आहे हे बरोबर कळलेलं आहे आणि ते आता जेव्हा केव्हा मिळायचं तेव्हा मिळेल, कारण ती काही द्यायची आणि घ्यायची गोष्ट नाही आहे की भगवंत देणार आणि आपण ती घेणार असं नाही आहे. ते जाणवण्याची गोष्ट आहे, मिळण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आता ह्या 15व्या अध्यायामध्ये ते असं म्हणतात की ज्ञानाचं विशेष वर्णन केलं आहे, ज्ञानाचं म्हणजे आत्मज्ञानाचं. आणि त्यामुळे या आत्मज्ञानाबद्दलची जी काही मोल आहे, महत्त्व आहे ते कळलेलं आहे. जी गोष्ट आपल्याला महत्त्वाची वाटते, ती आपल्याला हवीशी वाटते आणि ती हवीशी वाटते ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. आता आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा आणि जे काही आत्मज्ञानाविषयी घडत आहे हे सगळं तसं म्हटलं तर आवडीचं प्रेमाचंच लक्षण आहे की आता हे आत्मज्ञान प्राप्त होणार. त्यामुळे 16, 17, 18 अध्यायामध्ये नवीन काही नाही असं जरी म्हणत असलं तरी ज्या उंचीवरती भगवंताने आणून ठेवलेलं आहे त्या दृष्टीने आता अर्जुन म्हणतो की आता कळलं आहे आपल्याला काय मिळवायचं ते कळलेलं आहे, कसं मिळवायचं तेही कळलेलं आहे. त्यामुळे आता फक्त काय आहे ती संधी मिळणं आणि त्या संधीचा आपण फायदा घेणं एवढंच आपल्याला हे आहे. त्यामुळे आता इथून पुढे 67व्या ओवीपर्यंत जो काही विषय मागच्या अध्यायामध्ये आत्मज्ञानाचा आलेला आहे आणि भगवान श्रीकृष्ण तो सांगताय त्याचं पुन्हा एकदा आपल्याला माऊली थोडक्यामध्ये निरूपण करून सांगणार आहेत की आपल्याला आत्ता म्हटलं जसं एखादी वस्तू आवडली की ती आपल्याला हवीशी वाटते आणि ती हवीशी वाटते म्हणजे ती मिळवण्याचा आपला प्रयत्न असतो. ती मिळवण्याचा प्रयत्न हे जे काही सगळं घडतं ते सगळं आत्मज्ञानाविषयी आहे. आत्मज्ञानाविषयीचं प्रेम निर्माण झालं आहे. आता प्रेम निर्माण झालं ती हवीशी वाटते, हवीशी वाटते म्हणजे ती मिळवायला हवी आहे. हा जो काही विचार आहे तो आपल्याला ह्या 49व्या ओवीपासून ते 67व्या ओवीपर्यंत माऊली सांगणार आहेत. आपण पण कदाचित असा विचार करूया की आपल्याला पण 15व्या अध्यायापर्यंत आपल्याला कदाचित अर्जुनासारखी त्या आत्मज्ञानाविषयीची ओढ लागली आहे की नाही असं कदाचित नसेल. कारण आपण ते सगळं ज्ञान असं म्हटलं की अरे स्थळात त्याग होता सवेची जाते, आत्ता कळतं आहे असं वाटतं, परंतु फार कठीणच आहे. पुन्हा आपला आम्ही द्वैतातच जातो, पुन्हा आपल्या आम्ही प्रापंचिक गोष्टीतच जातो, पुन्हा आम्ही या दृश्य जगातल्या ह्याच्यातच अडकतो, असं सगळं आम्हाला होतं. पण तरी देखील भगवंतांनी सांगितलेली ती जी काही आत्मज्ञानाबद्दलची गोष्ट आहे त्या आत्मज्ञानाबद्दलचं प्रेम निर्माण झालेलं आहे. ज्या वस्तूवर आपलं प्रेम निर्माण होतं ती वस्तू हवीशी वाटणं, ती हवीशी वाटलेली वस्तू आपल्याला मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणं आणि ते प्रयत्न योग्य पद्धतीने होतात की ते माऊली आपल्याला सांगणार आहे. त्याला आपण पुढल्या वेळेला या 49पासून 67व्या होईपर्यंतचा अभ्यास करू. आज आपण तयारी करून ठेवू की आपल्याला जे कळलं आहे आणि जे आपल्याला हवं आहे ते मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि भगवंतांनी 15व्या अध्यायापर्यंत ते सगळं सांगितलं आहे. पण ते पुन्हा एकदा
आपल्याला माऊली सांगणार आहेत त्याची तयारी करून ठेवू. म्हणजे मग आपल्याला पण अर्जुनासारखं सहजपणानं त्या प्राप्ती होईल असा शब्द नाही वापरता येत, पण आपल्याला काय आहे ते समजेल असं तरी नक्की होईल अशी आपण इच्छा व्यक्त करूया आणि थांबूया. धन्यवाद.